नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द पेज पाथवे. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला वाचनाची म्हणजे रीडिंगचे फायदे सांगितले, बुकसुद्धा रेकमेंड केल्या आणि त्यानंतर मी आता एक चॅलेंज पण तुम्हाला घेऊन आले होते की 30 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी तुम्ही 10 मिनिटं रीडिंग करून तुमची रीडिंग सुधारू शकता आणि कशा पद्धतीने तुमच्या मेंटल आणि पर्सनॅलिटीवर सुद्धा इफेक्ट करेल. हे सर्व मी तर तुम्हाला सांगितलं, बट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे ठीक आहे, आम्हाला हे सर्व करायचं आहे, पण रीडिंग हॅबिट सुधारतच नाही आहे किंवा वाचनाची मनापासून इच्छा होतच नाही आहे, तर मग काय करू मी? तर त्यासाठी आज मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. तो म्हणजे मी कशा पद्धतीने रीडिंगमध्ये इंटरेस्ट आला, कशा पद्धतीने मी बुक्स सर्च केल्या आणि कोणी मला प्रोत्साहन दिलं रीडिंग करण्यासाठी आणि कसं माझं रीडिंग हॅबिट हे स्वतःहून ऑटोमॅटिक डेव्हलप होत गेलं. तर त्यासाठी मी काय तुम्हाला सर्वात पहिले माझा स्वतःचा अनुभव सांगते आणि त्यानंतर लास्टला काही टिप्स पण आहेत त्या पण सांगते. तर बघा, सर्वात पहिले आपण जेव्हा स्कूलमध्ये असतो, तसंच मी पण एका स्कूलमध्ये होते, त्यानंतर कॉलेज लाईफमध्ये गेले. आता स्कूल आणि कॉलेज लाईफमधलं जर बोलणार तर आपण बुक्स कोणत्या रीड केलेल्या असतात, ज्या आपल्याला अकॅडमिक इयरमध्ये असतात तेवढ्याच. त्या व्यतिरिक्त खूप कमी लोक असतात, खूप कमी स्टुडंट्स असतात जे बुक्स रीड करतात. तर त्यातलीच मी एक होते की लायब्ररीचं कार्ड जेव्हा मिळतं तेव्हा त्याच्यातून 1 किंवा 2 हार्डली 2 बुक्स वर्षभरामध्ये मी रीड केलेल्या असतील. त्या पण किती 150 ते 200 पेजेसच्या, आणि ते पण खूप कंटाळा यायचा, पण तरी ते लायब्ररीमध्ये आपल्याला एक अटेंडन्स लावायला जायचं असतं, तर त्यासाठी आपण तेव्हा मी रीड करायचे. पण अशी रीडिंग हॅबिट त्यावेळेस अजिबात नव्हती. त्यानंतर कॉलेजमध्ये पण सेम. कॉलेजमध्ये तर 11th-12thमध्ये असं आठवत पण नाही की कोणतं बुक मी रीड केलं, आणि जे पण बुक्स मी रीड केलेले आहेत तेव्हा तोपर्यंत ते सर्व मराठीमधूनच होत्या, कारण मी मराठी मीडियममध्ये शिकलेली होते. त्यामुळे मराठी माझं खूप जास्त क्लोज होतं आणि मराठीतूनच मला रीड करायला आवडायचं. त्यानंतर न्यूजपेपर झालं, मग न्यूजपेपर पण आम्ही रीड करायला लागलो. न्यूजपेपर रीड करता करता मग ती असं झालं की काहीतरी आपण वाचायला हवं. तर त्यानंतर परत एक गॅप आला ग्रॅज्युएशनच्या मध्ये, आणि ग्रॅज्युएशन करताना परत तेच आलं की तेव्हा पण रीडिंग म्हणजे अकॅडमिक इयरमध्ये जेवढे बुक्स आहेत तेवढंच नॉलेज घ्यायचं आणि बाकी काहीच नाही. त्यामुळे एक्स्ट्रा असं कधीच काही केलं नाही. पण त्यानंतर आत्ता जेव्हा म्हणजे मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं असे बसलेलो होतो, तर त्यावेळेस त्यांनी मला असं म्हणजे सांगितलं की तू काय करत असते दिवसभरात, काय करते, जॉब करते किंवा जे पण करत असेल, तर तू एक काम कर की काहीतरी तुझ्या लाईफमध्ये वेगळं कर. मी म्हटलं माझ्याने शक्य नाही आहे. त्याने मला एकच सांगितलं की तू फक्त रीड करत जा, तुझं मेंटल हेल्थ पण सुधारेल, तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये पण चेंजेस येतील आणि तुझी लाईफ ही बिझी राहील आणि तू एक ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे पर्सनॅलिटीसारखी होशील. की असं नाही की डेलीचं रुटीन, डेली प्रत्येकजण आपण आपापलं काम करतो, कामावर जातो, घरी येतो, आणि मोस्टली लेडीजला मी सजेस्ट करेन की तुम्ही जर रीडिंग हॅबिट तुमच्यामध्ये जर आणली, असं नाही म्हणत तुम्ही इंग्लिश बुक्सच वाचा, तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पहिल्यांदा कम्फर्टेबल असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही रीड करा. तसंच मी पण केलं. पहिले मराठीतले पण बुक्स खूप वाचले, त्यानंतर कुठेतरी परत गॅप पडला, कारण मराठी असं होत होतं. आणि आजच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जर बघणार तर इंग्लिश किती जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर मी असं ठरवलं की मी सगळ्यांना म्हणजे प्रोत्साहन द्यायचं. तर त्याच्यानंतर मग मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि यूट्यूब चॅनलमधून मी आता सांगत चालते की रीडिंग हॅबिट्स कशा डेव्हलप करायच्या किंवा काय. तर मी स्वतः कशी केली, सुरुवातीला मी रीड करायचे. इंग्लिशचं सांगते मी, मराठीचं झालं. मराठी तर मी आता नाही रीड करत जास्त, करतच नाही. पण इंग्लिश मी करत असते. आणि इंग्लिशचं मी आता आधी कसं करायचे, मी फक्त रीड करत गेले. मला तर वाटतं मी 8-10 दिवस फक्त रीड करत होते. मला काहीच कळायचं नाही. मग मी स्वतः विचार केला की काय करावं. मग मी जे बुक मी निवडलं पहिल्यांदा, मग ते बुक मी त्याची समरी ऐकली हिंदीमध्ये, कारण मराठीत तर ते अवेलेबल नाही आहे. त्याची समरी मी पण माझ्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. तर त्यावेळेस काय झालं की बघितलं, मी सगळं समरी ऐकली, मला समरी समजली काय. त्यानंतर मग मी 1 दिवसाने, आज समरी ऐकली, 1 दिवसाचा गॅप पडला माझा तो, आणि दुसऱ्या दिवशी मग मी ते बुक परत पहिल्यापासून रीड करायला स्टार्ट केलं. तेव्हा मला ते व्हिज्युअलाइज होत गेलं की आत्ता काहीतरी वेगळं आहे. आणि ज्यावेळेस माझ्याकडे नवीन वर्ड्स येत होते, एक तर मी डिक्शनरी करायचे लगेच किंवा लिहून ठेवायचे, नोट्स काढायचे की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, या बुकमध्ये काय सांगितलेलं आहे.
आणि तसं करता करता माझी रीडिंग हॅबिट्स वाढल्या. आत्ता मला रीड करायला खूप जास्त आवडतं, बुक्स लक्षात राहायला लागल्या. आणि असं हे सगळं क्रेडिट माझ्या भावालाच जातं, कारण त्यानेच मला सांगितलं की तू रीड कर, म्हणजे प्रोत्साहन देणारा कोणतरी पाहिजे, तर तो होता माझ्या लाईफमध्ये की तू रीड कर. आणि त्यामुळे माझा खूप जास्त फरक पडला, माझ्या पर्सनॅलिटीवर फरक पडला. म्हणजे जे आपल्यामध्ये विचार येत जातात नेगेटिव्ह, ते विचार येणं बंद झाले, माझे स्विच पॉझिटिव्ह विचारांकडे झालं. त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी सुधारत गेल्या. आणि त्यानंतर मग मी यूट्यूब चॅनल परत एकदा स्टार्ट केलं. आता मला असं वाटतं की माझ्यासारख्या प्रत्येक मैत्रिणी असतील, माझ्या बहिणी असतील, जो हा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये पण असं वाटत असेल की तुम्हाला रीडिंग हॅबिट्स जर डेव्हलप करायच्या आहेत तर माझ्यासोबत करा, माझ्या चॅनलसोबत करा, मी तुमच्यासोबत आहे. आणि तुम्हाला जर कोणती बुकची समरी हवी असेल मराठीमधून तर ती बुक मला कमेंट करा, मी त्याची समरी लवकरात लवकर घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. म्हणजे मी तुम्हाला काही मोटिवेशन वगैरे याच्यातून असं देणार नाही आहे, पण मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते की मलासुद्धा वाचायला आवडत होतं, असं नाही की अजिबात नाही. वाचायला आवडायचं, पण मराठी वाचायला आवडायचं, इंग्लिश अजिबात नाही. आणि मी तुम्हाला इंग्लिश वाचण्यासाठी का उत्तेजित करत आहे, कारण इंग्लिशमुळे तुमचा सर्वात जास्त फायदा होतो की आपलं इंग्लिश सुधारतं. आपल्या डे टू डे लाईफमध्ये इंग्लिशचे वर्ड्स यायला सुरुवात होते इंग्लिश रिडिंगनंतर. जर तुम्हाला बुक्स कोणतं घेऊ, काय घेऊ, जर थोडंसं प्रॉब्लेम वाटत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा ईमेल ID मी स्क्रीनवर मेन्शन केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही स्टार्ट जर अजून पण केलं नसेल तर तुम्ही न्यूजपेपरपासून सुद्धा स्टार्ट करू शकता. पण माझ्या प्रिय मैत्रिणींना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मनापासून की तुम्ही प्लीज स्टार्ट करा रीड करायला, म्हणजे तुमच्यामध्ये खूप जास्त फरक पडेल. आणि खरंच खूप चांगला इफेक्ट बुक्स रीड केल्याने होतो. मोबाईलचा स्क्रीन टाईमसुद्धा कमी होतो. हे सर्वात महत्त्वाचं जे मला खूप आवडलं, आणि यासाठी माझ्या भावाला मी खरंच खूप थँक्यू म्हणते की त्यामुळे माझा स्क्रीन टाईमसुद्धा कमी झाला. हां, माझा वाढतो कारण मी एडिटिंग वगैरे करते यूट्यूबवर, त्यामुळे असतो. पण जो मेन स्क्रीन टाईम होता व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ते सर्व माझं बंद झालं. आणि म्हणजे कमी झालं, आणि स्क्रीन टाईम खूप जास्त कमी झाला. त्यामुळे खूप जास्त चांगलं वाटतं आहे मला, आणि खूप जास्त नॉलेज पण मिळतं त्यामुळे. आणि खूप छान वाटतं. आता शब्द नाहीत माझ्याकडे, पण खूप छान वाटतं. आणि हीच माझी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे, वेगवेगळे बुक्स घेऊन राहणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि बघा, तुम्ही स्वतः बघा, जर यूट्यूबला तुम्ही सर्च केलं की मराठीमध्ये तुम्हाला जे बुक्स हवं आहे ते आहे का, तर ते नाही आहे. हे मी आधी सर्च केलं आणि त्यानंतर मी ह्या चॅनलची सुरुवात केलेली आहे. तर प्लीज माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खूप जास्त तुमच्या बहिणीला सपोर्ट करा, म्हणजे तुमची पण ग्रोथ होईल आणि माझी पण ग्रोथ होईल. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.